या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर. तहसीलदारांवरील हल्ला प्रकरण शिवसेना नेते शंकर म्हेत्रे निर्दोष. अक्कलकोट तालुक्यातील दुधनी इथं तत्कालीन तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला व सरकारी कामात अडथळा केल्याच्या प्रकरणात अक्कलकोटचे शिवसेनेचे नेते शंकर म्हेत्रे यांची अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूरज केंद्रे यांनी निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणाची हकीकत अशी की 8 मे 2015 रोजी दुपारी सुमारे 2:15 वाजता तत्कालीन तहसीलदार गुरुलिंगप्पा बिराजदार यांना उपजिल्हाधिकारी कार्यालयातून फोनद्वारे सूचना मिळाल्यानंतर त्यांनी गोपनीय पथक तयार करून दुधनी येथील फ्रुटी बार व ऑर्केस्ट्रा बारची तपासणी करण्यासाठी भेट दिली. या पथकात मंडल अधिकारी, तलाठी, पोलीस कर्मचारी व व्हिडिओग्राफर यांचा समावेश होता. पथक फ्रुटी बार इथं पोहोचल्यावर काही कर्मचारी आत जाऊन तपासणी करत असताना व्हिडिओ शूटिंग सुरू करण्यात आलं. त्यावेळी तेथील कामगारांनी आवरावर सुरू केली. याचवेळी शंकर म्हेत्रे यांनी शूटिंग कशासाठी करत आहात असा जाब विचारल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर तहसीलदार व म्हेत्रे यांच्यात झटापट होऊन मारहाण झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाल्याचं नमूद करण्यात आलं होतं. या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खटल्याची सुनावणी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. या खटल्यात फिर्यादी तहसीलदारांसह एकूण 10 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. बचाव पक्षानं मांडलेल्या युक्तिवादात तहसीलदारांनी कोणत्या कायद्यांतर्गत कारवाई केली याबाबत स्पष्टता नसल्याचं सांगण्यात आलं. तसेच फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबामध्ये विसंगती आढळल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. वैद्यकीय अहवाल ही सरकारी पक्षाच्या दाव्याशी सुसंगत नसल्याचं बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयानं पुराव्याअभावी शंकर म्हेत्रे यांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले. या खटल्यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट विक्रांत फताटे, ॲडव्होकेट राजू चव्हाण, ॲडव्होकेट प्रकाश फताटे यांनी काम पाहिलं, तर सरकारतर्फे ॲडव्होकेट दत्ता पवार यांनी बाजू मांडली. सदर खटल्यामुळे सरकार पक्षाने एकूण 9 साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादी गुरुलिंगप्पा बिराजदार, तत्कालीन तहसीलदार अक्कलकोट, तसेच आरिफ हुडेवाला, तलाठी प्रकाश सगर, सुनील दत्तकर, संजय पवार हे रेडिंग पार्टीचे सदस्य होते. यामध्ये युक्तिवाद करताना न्यायालयासमोर आम्ही असा युक्तिवाद केला की फिर्यादी गुरुलिंगप्पा बिराजदार हे कुठल्या प्रोव्हिजनखाली रेड करायला दुधनी येथे आले होते, त्यांच्याकडं काही पुरावा नव्हता. तसेच रेडिंग करताना सर्व पोलीस अधिकाऱ्यांना बाहेर थांबून ते आत गेले होते, हे बाब संशयास्पद वाटते. आणि इथं पंच जो होता ह्याच्यामध्ये सय्यद शिल्पकार ह्यांच्या जबाबात असं नमूद झाले होते की त्या सदर फ्रुटी बारमध्ये आत यायला आणि बाहेर जायला एकच मार्ग आहे. तर आमचा असा युक्तिवाद होता की जर शंकर म्हेत्रे हे तिथून पळून गेले असते तर बाहेरचे जे अधिकारी होते ते शंकर म्हेत्रेंना का अटक केली नाही हे आम्ही कोर्टासमोर युक्तिवाद केला. तसेच यातील फिर्यादी हे गुरुलिंगप्पा बिराजदार यांना यातील डॉक्टर बनसोडे यांनी तपास केली होती आणि त्यांच्या तपासणीवेळेस गुरुलिंगप्पा बिराजदार यांनी डॉक्टर साहेबांच्या समोर सदरची घटना हे 1:30 वाजता झाले आहे असे सांगितले होते. तर एकंदरीत युक्तिवाद करताना कोर्टासमोर सरकार पक्षाने घटना कुठल्या वेळेस घडली हे देखील साबित करू शकले नाही. तसेच बरेचसे मुद्दे होते. त्यातले एक मुद्दा असा होता की यातील फिर्यादी व असे आरिफ हुडेवाला, तलाठी आणि इतर साक्षीदार ह्यांच्या जबाबात सुसंगत दिसून येत नव्हता. आणि सर्वात मेन महत्त्वाचा बाब अशी होती की शंकर म्हेत्रे यांचा हेतू कसल्या प्रकारचा नव्हता की तहसीलदारला त्यांनी जीव घेण्यासारखे, कारण त्यांचा पूर्व वैमनस्य काय नव्हता आणि कसल्या प्रकारचा ओळख नव्हता. त्यामुळे शंकर म्हेत्रे हे गुरुलिंगप्पा बिराजदार यांचा खुनाचा प्रयत्न करतील हे सरकार पक्षाने कुठेही साबित केले नाही. असे वेगवेगळे मुद्दे मेहरबान कोर्टासमोर आम्ही मांडले आणि एकंदरीत आमचा असा युक्तिवाद होता की यातील आरोपी शंकर म्हेत्रे यांचे बंधू सिद्धाराम म्हेत्रे हे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री होते. त्यावेळेस त्यांनी काही निर्णय घेतले होते आणि हे सदर फिर्यादी गुरुलिंगप्पा बिराजदार यांचा बदलीचा देखील भरपूर प्रयत्न त्यावेळेस म्हेत्रे साहेबांनी केले होते. त्यामुळे सदरचा राग धरून सरकार पक्षाने शंकर म्हेत्रे विरुद्ध एक खोटा केस केला आहे अशी आमची युक्तिवाद होते.
आणि दुसरा गोष्ट असं की सदरचा फ्रुटी बारचे मालक हे राम गद्दी होते, त्यामुळे राम गद्दीला का तपासलं नाही आणि या खटल्यामध्ये राम गद्दी हे आरोपी पण नाही आहे, त्यामुळे सदरचा बाब आहे फार महत्त्व होता. त्यामुळे शंकर मेहतांना आरोपी करायचं कारण देखील सरकार पक्षाने नीट साबित करू शकले नाही. तरी एकंदरीत सरकार पक्षाने जे काय मुद्दे आणले होते ते विश्वासार्ह नाही आहे आणि एकूणच एक खोट्या केसमध्ये शंकर मेत्रे यांना गुंतवले आहे असे आम्ही कोर्टासमोर आमचा युक्तिवाद केले. हे सर्व युक्तिवाद मेहरबान कोर्टाने ग्राह्य धरून शंकर मेत्रे यांना आज रोजी निर्दोष मुक्त करण्याचे आदेश सोलापूर येथील सत्र न्यायालय केंद्र साहेब यांनी सुनावली. सुनील नगर, MIDC, नीलम नगर, विनायक नगर, सिद्धरामेश्वर नगर, बोळकोटे नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध. श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयी युक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच. प्रशस्त मंगल कार्यालय, सुंदर व भव्य स्टेज, दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली. लग्न असो वा साखरपुडा, वाढदिवस, गेट टुगेदर, निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन, सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडाल फंक्शन हॉलच. विशेष सुविधा, भव्य व मोठा हॉल, सुंदर प्रवेशद्वार, विस्तीर्ण भोजन कक्ष, आकर्षक व नयनरम्य वातावरण, याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम, वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर. आजच बुकिंग करा. बुकिंग साठी संपर्क 84 21 54 11 28 93 59 48 11 95 79 72 06 72 07. पत्ता कोंडाल फंक्शन हॉल, विनायक नगर शेजारी कोंडाल शाळेलगत, MIDC मागे, सोलापूर.